भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत. पुणे दर्पणच्या वतीने जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या व्याख्यानमालेमध्ये असा विषय आहे की जे जे उपेक्षित अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये निश्चितपणे साहित्याच्या माध्यमातून सुद्धा योगदान केलेलं आहे. शस्त्र तर हाती धरलीच, परंतु साहित्य सेवासुद्धा केली. कुसुमाग्रजांची जयंती साजरी करत असताना, मराठी भाषा दिन साजरा करत असताना आज असे काही जे योगकर्ते आहेत, ज्यांनी योगदान दिलेलं आहे, निश्चितपणे जनमानस चेतवलेलं आहे. साहित्याच्या माध्यमातून, काव्य, लेखन अशा माध्यमातून जनमानसाला स्फुरण देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे, अशा ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांची, साहित्यिकांची माहिती देण्यासाठी म्हणून आज आपण आमंत्रित केलेलं आहे मोहन शेटे सर यांना. रमण बागेमध्ये एक लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ज्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे, असे मोहन शेटे सर. एखादा शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल वेगवेगळ्या पिढ्या हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उल्लेख करत असतात. परंतु नव्या पिढीचे शिक्षक असून देखील, इतिहासाचे शिक्षक असून देखील वर्तमानाचं भान ठेवून भविष्याचा वेध घेणारा असा जो शिक्षक आहे, अशा मोजक्या शिक्षकांमध्ये मोहन शेटे सरांचं अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे. शिक्षक म्हटल्यानंतर जसं जनमानस बदलतं, स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळ ह्याचा विचार करताना आपल्याला अगदी पंतोजीच्या जमान्यातले शिक्षक आठवतात. काळा कोट टोपी घातलेले शिक्षक, त्याच्यानंतर धोतर पायजमा शर्ट अशा पद्धतीचे वेशभूषा असलेले शिक्षक, त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसाचा गणवेश असलेले, परंतु रस्त्यात कुठेही कोणताही विद्यार्थी भेटला तरीसुद्धा आजही जो विद्यार्थी त्या शिक्षकाला वाकून नमस्कार करतो, अशी एक चारित्र्यसंपन्न शिक्षकांची पिढी. त्याच्यानंतर विशेषतः गेल्या 25-50 वर्षामध्ये जे अर्थकारण समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये होते, या सर्व अर्थकारणाच्या प्रभावाच्या क्षेत्रात देखील शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही मोजकी शिक्षक मंडळी आजही विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांवर, मनावर राज्य करतात, स्वकर्तृत्वाने, स्वबळाने, आणि ती विद्यार्थीप्रियता ही उत्स्फूर्तपणे अनेक वेळा वेळोवेळी जाहीररित्या प्रगट झालेली आम्हीसुद्धा पाहिलेली आहे. त्यापैकी एक म्हणजेच मोहन शेटे सर. मोहन शेटे सर हे फक्त विद्यार्थ्यांना इतिहासातले मोजकेच धडे शिकवण्याचं असे काही चौकटबद्ध पद्धतीने त्यांनी आपल्या आयुष्याकडे कधीच पाहिलं नाही. मस्टरवर सही करायची आणि शाळेच्या घंटेबरोबर आपल्या शिक्षणाला सुरुवात करायची आणि शेवटचा टोल पडल्यानंतर आपण ते सर्व विसरून घरी जायचं, अशा चौकटबद्ध जीवनातला हा शिक्षक मुळीच नाही. इतिहास हा त्यांच्या रोमारोमात भिनलेला आहे. म्हणून शाळेच्या वर्किंग आवर्स व्यतिरिक्त त्यांनी इतिहासप्रेमी अभ्यास मंडळ ही संस्था स्थापन केली आणि शाळेचे आणि इतर क्षेत्रातले उत्साही तरुण युवक ज्यांना इतिहासाची आवड आहे, देशप्रेमाची, समाजाची आवड आहे, अशा तरुणांची एक टोळी, सकारात्मक टोळी ज्यांनी सक्रिय केली, अशा टोळीचा हा म्होरक्या आहे, हा सरदार आहे, म्हणजे मोहन शेटे सर. मोहन शेटे सरांनी इतिहासप्रेमी मंडळाच्या माध्यमातून गड किल्ले सफरी तर आयोजित केल्याच, त्याचबरोबर पुण्याच्या किंवा वेगवेगळ्या भागामध्ये हेरिटेज वॉक जो काही प्रकार सध्या प्रचलित आहे, की इतिहासाची उजळणी नव्या पिढीला, नवीन जनमानसाला ओळख करून देण्यासाठी हेरिटेज वॉकची पद्धत जी आहे, त्याच्यामध्ये निश्चितच इतिहासप्रेमी मंडळाचं योगदान आहे. इतिहास म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे जी नावं येतात, गोनीदांचा असेल, नेनादरावांचा असेल, बाबासाहेबांचा असेल, त्या परंपरेला साजेसा हा नव्या दमाचा एक परिपक्व असा कार्यकर्ता म्हणजे मोहनराव शेटे. मोहनराव शेटेंकडे मी हा शब्द कधीच नाही, आम्ही. त्यांनी जाणता राजासारखी 3 ते 4 वेगवेगळ्या विषयांवर, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, शिवाजी, छत्रपती शिवाजी असतील, अशा वेगवेगळ्या विषयांवरची त्यांनी
4 महानाट्य आजपर्यंत अतिशय महत्त्वपूर्णरित्या असं 4 महानाट्यामध्ये त्यांचं योगदान आहे. आता ही अशी महानाट्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये किमान 100 ते 150 वेगवेगळ्या वयोगटातल्या कलाकारांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. या सगळ्या कलाकारांकडून एकाच सूत्राने जीवाभावाने ते सगळं महानाट्य बांधून घेणं म्हणजे वेगवेगळी फुलं एखाद्या पुष्पहारामध्ये ओवून त्यांचा सुंदर पुष्पहार तयार करणं ही जी काही एखाद्या कसबी कलाकाराची मेहनत असते ती मेहनत म्हणजे त्या मेहनतीचे अग्रणी म्हटलं तर जसे बाबासाहेब पुरंदरेंनी जाणता राजा हे जगामध्ये नेलं तसंच त्याच पावलावर त्याच दिशेने प्रवास करणारा कार्यकर्ता म्हणून इतिहासप्रेमी मंडळांचे मोहन शेटे यांचा आपण समावेश करू शकतो, त्यांचा उल्लेख करू शकतो. अहंभाव, अभिनिवेश, एकारलेपणा या सगळ्यापासून दूर असलेला, मीपणापासून दूर असलेला हा अत्यंत मनस्वी असा, देशप्रेमाने भारलेला, समाजहिताने भारलेला हा कार्यकर्ता आहे. निश्चितपणे काही तांत्रिक गोष्टी आकडेवारीच्या दृष्टीने वाचून दाखवणं मला आवश्यक वाटतं. मोहन शेटे सर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ कार्यकारिणीचे सदस्य आहेत. इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात व बाहेर शिवराय, पेशवे, क्रांतिकारक अशा विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्यानं दिलेली आहेत. गोवा राज्य मुख्य शिवजयंती उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून गेलेले आहेत. शिवनेरीवर 390व्या शिवजयंतीला त्यांना प्रमुख पाहुणे पदाचा मान मिळालेला होता. पौडी येथे शिवजन्म ते शिवराज्याभिषेक अशी 40 व्याख्यानांची मालिका त्यांनी आयोजित केलेली होती. ऑस्ट्रेलिया सिडने रेडिओवर योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे व्याख्यानसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. पुण्याच्या प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमालेमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर व्याख्यान देण्याची संधी त्यांना त्यांच्या अभ्यासपूर्ण अधिकाराने प्राप्त झालेली आहे. क्रांतिसूर्य सावरकर या महानाट्याचे लेखक आणि ते दिग्दर्शक आहेत. अमेरिकेत सादर होणाऱ्या भगवा झेंडा या महानाट्याचे ते लेखक आहेत. पुरस्कारांचा या ठिकाणी उल्लेख मला आवश्यक वाटतो. गोनी दांडेकर दुर्गामित्र पुरस्कार, निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार, पुणे ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, सार्वजनिक सभा आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय रंगकर्मी पुरस्कार असे काही नामवंत संस्थांचे या व्यतिरिक्तसुद्धा अनेक पुरस्कार हे आणि सन्मान गौरव हे वेळोवेळी त्यांना लाभलेले आहेत. परंतु हा माणूस आपला मित्र असणं म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळाल्यासारखं आहे असं ज्या माणसाच्या बाबतीत वाटतं ते म्हणजे मोहन शेटे सर. आज आपण मोहन शेटे सरांच्या माध्यमातून ज्या सशस्त्र क्रांतिकारकांनी साहित्य क्षेत्रात सुद्धा योगदान केलेलं आहे त्यांचं योगदान आज आपण शेटे सरांकडून जाणून घेऊयात. धन्यवाद. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. भारत माता पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त झाली. तो अत्यंत आनंदाचा दिवस. आणि मित्रांनो, यावर्षी आपण सगळेजण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. बघता बघता या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्याचप्रमाणे या फेब्रुवारी महिन्याचं आणखीन एक महत्त्व ते म्हणजे महाकवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना मराठी माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दोन योगायोगाचं औचित्य साधत आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे की भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि त्याचप्रमाणे मराठी राजभाषा दिवस. आज या निमित्तानं कवी कुसुमाग्रजांची आठवण होते. कवी कुसुमाग्रज आपल्या काव्यामध्ये असं म्हणतात की जेव्हा एखादा क्रांतिकारक तुरुंगामध्ये अडकला जात असेल त्यावेळी त्याच्या मनात काय भावना असतील. अप्रतिम शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. श्वासा नोजा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत, सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझ करती प्रणिपात, तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. म्हणजे कुसुमाग्रजांची लेखणी जेव्हा क्रांतिकारकांचं मनोगत व्यक्त करते तेव्हा त्याच्यातून शाईचे ठिपके पडत नाहीत तर ज्वालामुखीचा उद्रेक होतो. अशा प्रकारची शब्दकळा त्याच्यामध्ये आपल्याला जाणवते. आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं
मी जो विषय घेतलेला आहे ते म्हणजे क्रांतिकारकांनी लिहिलेली आत्मचरित्र आणि त्याच्यामध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे क्रांतिकारक, एक म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि दुसरे दामोदर हरी चापेकर. पण मित्रांनो, आत्मचरित्र हा जो एक साहित्य प्रकार आहे, हा जो एक वाङ्मय प्रकार आहे, त्याचंही महत्त्व आपण समजावून घेतलं पाहिजे. आत्मचरित्रामध्ये काय लिहिलं जातं तर स्वतःची माहिती लिहिली जाते. मग आपल्या जन्मापासून आपले पालक कोण होते, आपलं लहानपण कुठे गेलं, आपलं कर्म कुठल्या क्षेत्रामध्ये घडलं, त्याचप्रमाणे आपल्यावरती जे हल्ले झाले, आक्रमण झाली, जो आपण संघर्ष केला तो कशा प्रकारे केला, त्याचप्रमाणे जीवनाकडे बघत असताना आपला दृष्टिकोन काय होता, या सर्वाचा उहापोह ज्याच्यामध्ये केला जातो ते म्हणजे आत्मचरित्र. इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचं ऐतिहासिक साधन याही दृष्टीनं आत्मचरित्राकडे बघितलं जातं. या आत्मचरित्राचे काही दोषही असतात, काही गुणही असतात. गुण असे की जे बाहेरच्या माणसाला कधीच कळणार नाही किंवा माहीत असणार नाही, अशा प्रकारे त्या त्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना की ज्या फक्त त्यालाच माहीत असतात, त्याचा उल्लेख त्या आत्मचरित्रामध्ये येतो. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीनं हे आत्मचरित्राचं फार मोठं मोल आहे. पण दुसऱ्या बाजूने बघितलं तर एखादा चरित्र लेखक एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहितो तेव्हा तो एक प्रकारे समतोल साधतो आणि व्यक्तीचं वस्तुनिष्ठ परीक्षण करतो. पण कधीकधी व्यक्ती स्वतःबद्दल लिहित असताना स्वतःच्या चुकाचं सुद्धा समर्थन करतं आणि आपल्या विरोधकांची बाजू कशी चुकीची आहे हे प्रखरपणे मांडलं जातं. आणि म्हणून आत्मचरित्रातला हा जो दोष आहे त्याचासुद्धा इतिहास अभ्यासकांनी नीट काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आजपर्यंत मराठी भाषेमध्ये अनेकांनी आत्मचरित्र लिहिली. मग ते आचार्य अत्र्यांचं कऱ्हेचं पाणी असेल, लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे असेल, गोनी दांडेकरांचं स्मरणगाथा असेल, अशी काही काही आत्मचरित्र आजही मराठी रसिक वाचकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. कारण त्या आत्मचरित्रातनं जणू काही तेव्हा तो काळ हा लोकांच्या समोर उलगडला जातो आणि म्हणून ती अत्यंत वाचनीय झालेली आहे. मात्र आज आपण बघतो ती क्रांतिकारकांची आत्मचरित्र. नंतरच्या काळामध्ये वासुदेव बळवंत गोगटे यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं माझी जन्मटे हे सुद्धा एक ते आत्मचरित्रच आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांच्या तुरुंगवासाचं वर्णन त्यांनी स्वतःच केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं आत्मचरित्र. वी श्री जोशी हे फार मोठे लेखक, इतिहासकार. त्यांनी अनेक क्रांतिकारकांची चरित्र आपल्यासमोर उलगडून दाखवली. पण जेव्हा त्यांना समजलं की त्या काळामध्ये ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं आणि त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. तो काळ बघा, 6 नोव्हेंबर 1879, म्हणजे किती जुना काळ आहे. त्या काळामध्ये त्या वृत्तपत्रामध्ये ज्ञानप्रकाशमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं आत्मवृत्त म्हणजेच आत्मचरित्र हे प्रकाशित झालं होतं. हे जेव्हा वी श्री जोशी यांना समजलं तेव्हा ते प्रचंड धडपड करायला लागले की ते ज्ञानप्रकाशचे अंक आपल्याला मिळतील का की ज्याच्यामध्ये आत्मचरित्रमध्ये त्याच्यामधलं ते लिखाण जे केलेलं आहे ते आपल्याला वाचता येईल आणि त्याच्यातून वासुदेवरावांच्या जीवनावरती फार मोठा प्रकाश पडेल. आत्मचरित्राचं अजून एक महत्त्व आहे. जेव्हा एखादा मनुष्य कर्तृत्ववान होतो, पराक्रमी होतो, कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपला एक ठसा उमटवतो, तर जसं त्याच्या कर्तृत्वाला सुरुवात होते तेव्हा त्याची अनेक जण दखल घेतात. मग ते वृत्तपत्र असतील किंवा इंग्रजांसारखे शत्रूसुद्धा त्या व्यक्तीबद्दल लिहितात, आपल्या डायरीमध्ये लिहितात, आपले काही रिपोर्ट असतात त्याच्यामध्ये लिहितात आणि त्यामुळे त्या व्यक्तीची नंतरच्या काळातली माहिती ही उपलब्ध होते. मात्र त्या व्यक्तीचा जन्म कुठे झाला, त्याचं बालपण कसं गेलं, त्याचे आईवडील कसे होते, त्याची भावंडं कशी होती, लहानपणी त्याच्या जीवनात कुठल्या गमतीजमतीचे प्रसंग घडले, हे काही नंतरच्या काळामध्ये प्रसिद्ध होत नाही. मात्र अशी व्यक्ती जेव्हा आत्मचरित्र लिहिते तेव्हा त्याच्या जीवनाचा जो पूर्वार्ध असतो तो आत्मचरित्रातनं आपल्याला चांगल्या प्रकारे कळतो. तेव्हा वी श्री जोशी याचा शोध करत असताना जेव्हा त्यांना असं कळालं की ज्ञानप्रकाश
या वृत्तपत्राला जो त्यांचं कार्यालय होतं त्याला 1926मध्ये प्रचंड मोठी आग लागली आणि त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या फायली आणि त्यांचा सगळा संग्रह जळून खाक झाला. ही दुःखद बातमी कळल्यामुळे व्ही श्री जोशी यांना आतोनात दुःख झालं आणि त्यांनी आशा सोडून दिली की आपल्याला आता ते मिळणार नाही. मात्र योगायोग बघा, ठाण्यामध्ये राहणारे रा ग बोरवणकर यांनी 1926ची हा अग्निप्रलय होण्याच्या आधी पुण्यामध्ये येऊन ज्ञानप्रकाशच्या त्या अंकामध्ये जे वासुदेव बळवंतांचं आत्मवृत्त होतं त्याची नक्कल करून घेतली होती, म्हणजे त्याची कॉपी करून घेतली होती आणि ते लिहिलेलं त्यांच्याकडं होतं, ते ठाण्यामध्ये होतं. ही अत्यंत आनंदाची बातमी जेव्हा व्ही श्री जोशी यांना समजली तेव्हा ते ठाण्यामध्ये गेले, बोरवणकर यांना भेटले, त्यांना विनंती केली आणि बोरवणकर यांनीसुद्धा अत्यंत उदार अंतःकरणाने आनंदाने व्ही श्री जोशी यांना वासुदेव बळवंत फडके यांचं आत्मवृत्त जे त्यांनी कॉपी करून घेतलं होतं, नक्कल करून घेतलं होतं, ते दिलं. आणि हा फार मोठा एक मौल्यवान ऐवज, हा ठेवा हा व्ही श्री जोशी यांना मिळाला आणि त्यांनी त्याचा आधार घेऊन वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र लिहिलं. आता आपण बघणार आहोत की फडके यांच्या आत्मवृत्तातले कोणते महत्त्वाचे पैलू आहेत. मी आज या ठिकाणी ते संपूर्ण आत्मचरित्र आपल्यासमोर सांगणार नाही, पण त्याच्यातून तो क्रांतिकारक कसा आपल्याला भेटेल हे समजून घेतलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र वाचतो त्यावेळेला मधला कालपट गळून पडतो आणि आपल्याला ती व्यक्ती थेट भेटते, हे फार महत्त्वाचं आहे. फडके म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे असं म्हणतात आत्मवृत्तामध्ये की या इंग्रजांचा मतलबच पैसा गोळा करणे हे आहे आणि अमेरिकेत ज्याप्रमाणे त्यांनी वसाहत निर्माण केली त्याचप्रमाणे हिंदुस्थान ही इंग्लंडची वसाहत व्हावी हे त्यांच्या मनात आहे. म्हणजे आपल्या लक्षामध्ये असं येतं की वासुदेव बळवंत फडके इतक्या जुन्या काळामध्ये इंग्रजांचं नेमकं परीक्षण करत आहे. वास्तविक पाहता त्यावेळेला अनेक जण समाजामध्ये असं होते की इंग्रजांच्या वरच्या रूपाला भुलले होते. इंग्रज आले, त्यांनी रस्ते आणले, त्यांनी घाट बांधले, त्यांनी नद्यांवर पूल बांधले, त्यांनी तारायंत्र आणलं, रेल्वे आणली, म्हणजे इंग्रज किती चांगले आहेत अशा प्रकारचं चित्र काही जणांच्या मनात उभं राहत होतं. पण इंग्रज कसे मतलबी आहेत, स्वार्थी आहेत, किंबहुना लुटारू आहेत हे ज्या लोकांना नेमकं कळलं होतं अशी काही मोजकी मंडळी त्यावेळेला भारतामध्ये होती. त्यापैकी एक वासुदेव बळवंत होते, ह्याच्यातनं आपल्याला कळतं. दुसरं असं की ते असं म्हणतात धर्माला ग्लानी आली आहे आणि म्हणून त्याची स्थापना पुन्हा झाली पाहिजे. म्हणजे इथे थेट गीतेशी संबंध येतो. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणजे इतका श्रेष्ठ आमचा हिंदुस्थान पराभूत का झाला त्याचं उत्तर गीतेमध्ये पाहायला मिळतं की कधी कधी धर्माला सुद्धा ग्लानी येते, त्याचप्रमाणे आता धर्माला ग्लानी आली आहे आणि म्हणून आमच्या देशावरती हे परकीयांचं राज्य आले. पुढे वासुदेव बळवंत असं म्हणतात लोक अन्ना वाचून उपाशी मरू नयेत याबद्दल मी अनेकदा खटपटी केल्या पण माझा हेतू साध्य झाला नाही. त्या काळामध्ये वासुदेवरावांनी ते साधू, संन्यासी, योगी असे जे होते यांनासुद्धा भेटले होते आणि त्यांच्याकडे सुद्धा ही आपली व्यथा मांडली होती की बघा हे परकीय इंग्रज आमच्या देशावरती राज्य करत आहे. वासुदेव बळवंतांनी जटा वाढवून प्रचंड प्रवास केला. मित्रांनो, हा प्रवास काही मजेसाठी नव्हता, पर्यटक म्हणून नव्हता किंवा पर्यटन स्थानं बघण्यासाठी नव्हता, तर आपल्या देशाच्या पारतंत्र्याबद्दलचा राग लोकांच्या मनात निर्माण करावा म्हणून होता. हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. ही गावांची नावं पहा, नाशिक, नगर, खानदेश, उज्जैनी, नागपूर, इंदोर, कोल्हापूर, मिरज, बडोदे इथं ते संचार करत आहेत. मग हे सगळं वाचताना सुद्धा हा सगळा भूगोल आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा मनात गलबलून व्हायला होतं की हा प्रवास करताना त्यांना कोणी पैसा दिला होता का, त्यांना कोणी अन्न दिलं होतं का, त्यांना 2 वेळा जेवायला मिळत होतं का, मिळत असेल अथवा नसेल, पण केवळ स्वातंत्र्य मिळवण्याच्या तळमळीसाठी हा प्रचंड संचार ते करत होते आणि लोकांमध्ये जागृती करत होते. ते म्हणतात कधी मी रजा काढायचो, कधी साहेबाला न सांगता जायचो आणि नंतरच्या काळात तर मी नोकरीचा राजीनामा दिला, चाकरी सोडली आणि याच कामासाठी मी संपूर्णपणे वाहून घ्यायचं ठरवलं होतं. पुढे तर ते असं म्हणतात की जे वाचताना डोळ्यामध्ये कधी कधी पाणी येतं. ते असं म्हणतात हे हिंदुस्थानवासी लोक हो,
जर का मला माझं काम इथे नीट करता आलं नाही, यशस्वी करता आलं नाही, तर मी मृत्यू स्वीकारीन आणि स्वर्गामध्ये जाऊन हिंदुस्थानची वकिली करेन. त्यासाठी मी माझा देह विसर्जन करत आहे. म्हणजे मी मेल्यानंतर सुद्धा मी काय करणार आहे, तर स्वर्गात जाऊन आपल्या सर्व हिंदुस्थानी लोकांची वकिली करणार आहे आणि त्या स्वर्गातल्या देवाच्या न्यायासमोर जाऊन मी उभा राहणार आहे. ते स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सुद्धा मोकळेपणा लिहित आहेत. त्याने असं म्हणत आहेत की माझी पहिली पत्नी, माझी दुसरी पत्नी, माझे आप्त स्वकीय यांच्यासाठी मी काही करायला पाहिजे होतं, त्यांच्या जीवनात सुख निर्माण करायला पाहिजे होतं, पण ते मी काहीही केलं नाही. माझ्यापासून माझ्या कुटुंबियांना कोणतेही सुख प्राप्त झाले नाहीत, हेही ते प्रांजळपणे आपल्या या चरित्रामध्ये मान्य करतायत. पण पुढे ते असं म्हणत आहेत, परंतु ज्या भूमीचे पोटी आम्ही जन्मास आलो तिच्या लेकरांनी अन्नान्न करीत मरावे हे मला सहन होत नाही. आपण कुत्र्यासारखं पोट भरत जगायचं आणि आपल्या समाजाची अवनती बघायची हे मला सहन होत नव्हतं. पुढे ते असं म्हणतात, हे हिंदुस्थानवासी लोक हो, हे मी तुम्हाला शेवटचं वंदन करत आहे आणि तुमच्या वकील म्हणून मी स्वर्गाकडे जात आहे. दधीची ऋषींनी, पहा आपल्या सगळ्यांना दधीची ऋषींची कथा माहीत असेल की त्यांनी इंद्राचं वज्र होण्यासाठी अस्थींचं दान केलं होतं, असे प्रकारचे. आणि म्हणून वासुदेव बळवंत आपण दधीचींचा आदर्श समोर ठेवतायत असं त्याच्यामध्ये सांगतायत की ज्याप्रमाणे दधीची ऋषींनी राक्षसाचा नाश करण्यासाठी आपल्या अस्थी काढून दिल्या होत्या, त्याप्रमाणे ईश्वराने माझा बळी घ्यावा आणि तुमचं कल्याण करावं. काय कमाली! म्हणजे पराकोटीचा त्याग, सर्वोच्च त्याग हा त्याच्यातून दिसून येतो. लहानपणच्या पण त्यांच्या आठवणी आहेत, अनेक गमती जमती आहेत की ते बोकडाच्या गाडीमध्ये कसे बसायचे. त्यांना 2 आजोबा होते, एक वडिलांचे वडील आणि एक आईचे वडील. दोघे आजोबा त्यांचे लाड कसे करायचे. किंवा एकदा एका गावामध्ये ते आडगळीच्या खोलीमध्ये लपून बसले आणि त्याच वेळेला गावामध्ये पूर आला आणि आई रडायला लागली. आणि मग ज्या वेळेला वासुदेवराव आपल्या आईसमोर प्रगट झाले तेव्हा त्याच दुःखाश्रूंनी आता आनंदाश्रूंची जागा घेतली आणि आईनी त्याला कडकडून मिठी कशी मारली. असे अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग त्या चरित्रामध्ये वासुदेवरावांनी व्यक्त केलेले. ते इंग्रजी शिकत होते. वास्तविक पाहता त्यांच्या वडिलांना म्हणजे बळवंतरावांना वासुदेवरावांनी इंग्रजी शिकणं मान्य नव्हतं आणि म्हणून लपतछपत त्यांनी कशाप्रकारे इंग्रजीचा अभ्यास केला तेही त्यांनी लिहिलेलं आहे. मात्र पुण्यामध्ये नोकरीसाठी आले असताना आई आजारी होती आणि आईची भेट घेण्यासाठी त्यांनी त्या इंग्रज साहेबाकडे अनेकदा विनंती केली, पण त्यांनी ती विनंती मान्य केली नाही. शेवटी वासुदेवराव आजाराचा बहाणा करून रजा टाकली आणि ते आईला भेटण्यासाठी पनवेलजवळ शिरढोण या आपल्या गावी गेले, पण आईची शेवटची भेटसुद्धा झाली नाही. हा दुःखद प्रसंगसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे ते असं म्हणतात की ज्यावेळी मी पुण्यामध्ये राहत होतो, अनेकांची भाषणं ऐकत होतो, दादाबाई नौरोजींचे लेख वाचत होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये कशाप्रकारे स्वदेशाबद्दलचं प्रेम उत्पन्न झालं आणि मग मी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. पुणे, पनवेल, पळसपे, तासगाव, नरसोबाची वाडी अशा ठिकाणी व्याख्यानं देऊन मी जागृती करण्याचा प्रयत्न केला. पण आमची लोकं येत होती, व्याख्यान ऐकत होती आणि घरी जाऊन झोपत होती. हेही दुर्दैव त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले. वासुदेवरावांचं त्यावेळेच्या राजकारणाकडे कसं लक्ष होतं पहा. एका ठिकाणी ते असं म्हणतात की या इंग्रजांनी 14 जिल्ह्यांचे 21 जिल्हे केले. याचा अर्थ असा की आता 21 जिल्हे झाले म्हणजे जिल्हाधिकारी वाढणार, त्यांचे नोकर वाढणार, त्यांचा पगार कोण देणार? तो पगार आमच्या खिशातून जाणार. म्हणून ते असं वाक्य वापरताय, हा काय बापाचा माल फुकटचा आला की काय. म्हणजे यांच्या पगारावरती खर्च आमच्या खिशातनं होतो आहे. त्यांनी जिल्हे वाढवले म्हणताना ते म्हणतात प्रशासनाच्या सोयीसाठी, पण त्याच्यामध्ये आमचा पैसा हडपणं हा त्यांचा हेतू होता. म्हणजे वासुदेवराव किती बारकाईनं इंग्रजांचा अभ्यास करत होते हे आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी वासुदेवराव असं म्हणतात की माझ्यामध्ये यांच्या म्हणजे इंग्रजांच्या नाशाशिवाय दुसरा विचार येत नव्हता. मी स्नानाला गेलो असताना, मी जेवत असताना, मी माझे कर्म करत असताना, मी शौचाला गेलो असताना, इतकंच काय झोपेत सुद्धा एकमेव विचार इंग्रजांचा नाश कसा केला पाहिजे. कधी कधी मी मध्यरात्री अचानक उठायचो, येराझाऱ्या करायचो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो.
आणि त्यासाठी मी शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण करत होतो. त्यासाठी मी रामोशी, कोळी, भिल्ल, गोंड अशा सगळ्या लोकांना एकत्र करत होतो आणि इंग्रजांच्या विरुद्ध संग्राम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं वाचलं की आपल्या लक्षामध्ये येतं की वासुदेवराव हे किती अस्वस्थ झाले होते. 40 कोटींच्या भारतीय लोकांमध्ये एक वासुदेवराव इतके अस्वस्थ होते हे बघून आपलं मन अत्यंत आदरानं झुकून येतं, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, आज आपण 26 जानेवारी या दिवशी भारतीय प्रजासत्ताक साजरा करतो. पण आपल्याला माहिती आहे की प्रजासत्ताक हा शब्द पहिल्यांदा कुणी वापरला असेल तर वासुदेवरावांनी वापरला होता. हे अत्यंत महत्त्वाचा एक पुरावा त्यांच्या या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून 6 नोव्हेंबर 1879मध्ये वासुदेवरावांचं प्रकाशित झालेलं ज्ञानप्रकाशमधलं हे आत्मवृत्त आपल्याला त्या महान क्रांतिकारकाची माहिती देण्यास अत्यंत उपयुक्त आहे असं म्हणलं तर त्यात चूक होणार नाही. दुसरं आत्मचरित्र मी आज आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणजे दामोदर हरी चापेकर या चापेकर बंधूंपैकी सर्वात थोरले. या ठिकाणी दामोदररावांचं आत्मचरित्र आहे. पण याच्याकडे बघत असताना आपल्याकडे अजून एक गोष्टीचं बारकाईने लक्ष वेधलं पाहिजे. खरं तर आत्मचरित्रामध्ये व्यक्तीनं स्वतःबद्दल लिहायचं असतं, पण हे आत्मचरित्र चापेकर हे इंग्रजांच्या कैदेमध्ये असताना लिहित होते. त्यामुळे इंग्रज हे चरित्र वाचणार याची त्यांना जाणीव होती आणि म्हणून काही गोष्टी इंग्रजांच्यापासून लपवल्याची सुद्धा आपल्याला शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ या चरित्रामध्ये त्याने टिळकांबद्दल फारसे चांगले उद्गार काढले नाही, किंबहुना टिळकांचे दोषच दाखवलेले. त्यामुळे कधीकधी एखाद्याला असं वाटेल की चापेकर आणि लोकमान्य टिळक यांचं एकमेकाशी भांडण होतं का, एकमेकाचं पटत नव्हतं का. पण तुम्ही जरा कल्पना करा, जर का चापेकरांनी या आत्मचरित्रामध्ये लोकमान्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला असता किंवा लोकमान्यच आमचे प्रेरणास्थान आहेत असं म्हणलं असतं तर चापेकरांच्याबरोबर टिळकांना सुद्धा अटक झाली असती आणि शिक्षा झाली असती. आणि म्हणून ज्याप्रमाणे टिळक त्या काळामध्ये केसरीच्या वृत्तपत्रातून एक नाटक करत होते की रँडला कुणी मारलं, का मारलं मला माहीतच नाही, त्याचप्रमाणे चापेकर सुद्धा आपल्या आत्मचरित्रातनं एक प्रकारे नाटक करत होते की टिळकांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम नाही, असं सुद्धा आपल्याला तर्क लढवता येतो आणि तेही आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी चापेकर असं म्हणतात की अत्यंत लहान वयापासून आमच्या मनामध्ये इंग्रजांच्याबद्दलचा राग होता. म्हणजे चापेकर त्यांच्या वडिलांच्या बरोबर कीर्तनाला जात होते, पण कीर्तन करत असताना आणि देवतांच्या पराक्रमाचं वर्णन करत असताना आपण सुद्धा काय पराक्रम केला पाहिजे याचं चिंतन ते करत होतं. असं म्हणलं तर त्यात चूक होणार नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतः असं म्हणलेलं आहे की आम्ही अतिशय इंग्रजांच्याबद्दल राग मनामध्ये बाळगून होतो. इतकंच नव्हे, आम्ही त्या काळात प्रचंड व्यायाम करत होतो. सदाशिव पेठेमध्ये नागनाथ पारापाशी जेव्हा चापेकर बंधू त्या भोपळ्यांच्या वाड्यामध्ये राहत होते त्यावेळेला 1200 नमस्कार आणि ते झाल्यानंतर 11 मैल दौड एवढा व्यायाम ते करत होते. इतकंच नव्हे, त्यांच्या वडिलांना जर का परगावातनं कुठून कीर्तनासाठी निमंत्रण आलं, मग कधी इंदोर असेल, कधी नागपूर असेल, कधी खानदेशातलं एखादं गाव असेल, तर हे काय करायचे, आपल्या वडिलांना त्या बैलगाडीत बसायला सांगायचे आणि स्वतः मागणं पळत पळत यायचे. पण हे सगळं कशासाठी, ते आत्मवृत्तामध्ये असं म्हणतात की यानंतरच्या काळामध्ये आम्ही जेव्हा एखाद्या भयंकर कृत्याला हात घालणार आहोत त्यावेळेला ते कष्ट किंवा इंग्रजांची शिक्षा सहन करण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा प्रचंड व्यायाम करत होतो. म्हणजे शरीर संपदा वाढवण्यासाठी व्यायाम करणारे अनेक तरुण असतील, पण इंग्रजांचा छळ सहन करण्याची ताकद शरीरात यावी म्हणून व्यायाम करणं हा त्याचा हेतू हा आपल्याला या आत्मचरित्रामध्ये पाहायला मिळतो. अजून त्यांची सैन्यात जाण्याची इच्छा होती आणि म्हणून ते अनेक ठिकाणी जात होते. ते भारतात अनेक ठिकाणी गेले होते, ते मध्य प्रदेशमध्ये गेले होते, ते गुजरातमध्ये गेले होते की आम्हाला सैन्यात घ्या, आम्हाला शस्त्र प्रशिक्षण घ्यायचं आहे. इतकंच नाही, पुढच्या काळामध्ये दामोदरनी आपला धाकटा बंधू बाळकृष्ण याला नेपाळला पाठवलं होतं की नेपाळ हा एक स्वतंत्र देश आहे, तर त्याच्या राजाला आपण विनंती करूया की तुमच्या सैन्यामध्ये आम्हाला प्रवेश द्या. आणि अशा प्रकारची आपल्याला बातमी त्याच्यामध्ये मिळते. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती इथे मिळते. जेव्हा चाफेकरांच्या हे लक्षात असं आलं की आपल्या मुठभर लोकांच्या मनात इंग्रजांच्याबद्दल राग आहे, पण अशा मुठभर लोकांनी काही स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी संघटना बांधली पाहिजे. मग काय केलं त्यांनी
पर्वतीच्या पाठीमागं असणाऱ्या टेकडीवरती एका मारुतीची स्थापना केली आणि त्या ठिकाणी गोफण क्लब सुरू केला, चाफेकरांचा गोफण क्लब. आणि त्या काळामध्ये जवळजवळ 150 ते 200 मंडळी ही त्या गोफण क्लबला यायची. म्हणजे लहान लहान मुलांना एकत्र करावं, त्यांना शस्त्र प्रशिक्षण द्यावं. आज आपल्याकडे चांगल्या बंदुका नाही आहेत, पण गोफणीच्या साह्यानं का होईना इंग्रजांशी टक्कर देता आली पाहिजे. शेवटी शस्त्र महत्त्वाचं नाही तर अंगामधला राग महत्त्वाचा आहे हे चाफेकरांना कळत होतं आणि त्याही दृष्टीनं ते संघटना करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांनी त्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली. नंतरच्या काळामध्ये जोगेश्वरीच्या बोळामध्ये खाजगी वाल्यांचा वाडा असेल किंवा रस्त्यांचा वाडा असेल, अशा विविध ठिकाणी जाऊन त्यांनी मुलांनाच एक प्रकारचं प्रशिक्षण देत होते. कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण? तर हातामध्ये गोफण घ्यायची आणि इंग्रजांना त्याच्यातून शिक्षा करायची. चाफेकर चांगले कवीसुद्धा होते. त्यांच्या अनेक कवितासुद्धा त्यांनी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आरती गोफण्या मारुतीची नावाची एक आरतीसुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच काळामध्ये राष्ट्रीय सभा, म्हणजे ज्याला आपण काँग्रेस म्हणतो, याची सुरुवात झाली होती. चाफेकरांनी या राष्ट्रीय सभेचं अतिशय परखड असं परीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रखर अशी टीका केलेली. आपल्याला काँग्रेसची स्थापना, त्याच्यामध्ये असलेले मोठमोठे नेते हे अनेकदा आपण इतिहासामध्ये वाचतो. पण चाफेकर असं म्हणतात की ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी आसपासचं पारतंत्र्य बघितलं तेव्हा त्यांनी अशी काही मंडप टाकून सभा घेतल्या होत्या का? त्यांनी भाषण दिली होती का? काय केलं शिवाजीराजांनी? त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं होतं आणि प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ केला होता. सभा कसल्या घेता? भाषणं कसली करता? मंडप कसले टाकता? त्या ठिकाणी भाषणं करणार, नंतर बाहेर आतमध्ये जाऊन जेवण करणार आणि झोपी जाणार. यांनी स्वातंत्र्य मिळणार आहे का? आणि या राष्ट्रीय सभेची स्थापना कुणी केली? एका इंग्रजांनी, ॲलन ह्यूमनी. एक इंग्रज ज्या संस्थेची स्थापना करतो ती खरंच इंग्रजांच्या विरुद्ध लढू शकेल का? बघा, म्हणजे हातामध्ये पिस्तूल घेऊन रँडला मारणारे चाफेकर आपल्याला माहीत असतात, पण अत्यंत सखोल असे चिंतन करणारे चाफेकर हे आपल्याला या आत्मचरित्रामध्ये भेटतात. इतकंच नाही, त्यावेळेला ब्राह्मणेतर वादालाही काही प्रमाणात सुरुवात झाली होती. ब्राह्मणांवरती अनेक जण टीकासुद्धा करत होते. त्यावेळेला चाफेकर बंधू त्याच्याबद्दल काय म्हणतात? ते म्हणतात की पेशव्यांनी हे राज्य बुडवलं असे काही जण टीका करतात. पण लक्षात ठेवा, थोरले बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, यांच्या पराक्रमामुळे हे राष्ट्र निर्माण झालं होतं. मराठ्यांचा विस्तार संपूर्ण हिंदुस्थानात झाला होता, हे आपण विसरता कामा नये. दुसरं, हा जो दुसरा बाजीराव आहे त्याच्या ना कर्तेमुळामुळे मराठ्यांचं राज्य बुडालं. पण चाफेकर म्हणतात हे खरंच आहे, पण हेही आपण लक्षात ठेवा की या समाजामध्ये, विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये, कोणीही दुसऱ्या बाजीरावाला आदर्श पेशवा मानतच नाही, तेव्हा त्याला आम्ही मोठेपणा देतच नाही, त्याला आम्ही आमचा नायक मानतच नाही. आणि तिसरा प्रश्न ते विचारतात की जर का दुसऱ्या बाजीरावाकडे नाकर्तेपणा होता तर त्या काळामध्ये शिंदे असतील, होळकर असतील, पवार असतील, हे सगळे सरदार ते काय करत होते? त्यांच्यावरती आपण टीका का नाही करत? आणि पुढचा प्रश्न ते अजून एक विचारतात की होय, दुसऱ्या बाजीरावाच्या नाकर्तेपणामुळे, नादानपणामुळे मराठ्यांचं राज्य लयाला गेलं, हे खरं आहे. पण मग 1857चं स्वातंत्र्य समर करणारे कोण होते? ते होते नानासाहेब पेशवे, ती होती झाशीची राणी, ते होते तात्या टोपे, ते होते रावसाहेब पेशवे. या लोकांनी पराक्रम केला आणि पुन्हा सगळा हिंदुस्थान पेटवून ठेवला होता, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे त्या काळामध्ये इतिहासाची फारशी साधनं उपलब्ध नसताना, पुस्तकं नसताना, ग्रंथ नसताना सुद्धा इतिहासाचं अत्यंत सखोल, मार्मिक, नेमकं विवेचन करणं हे सुद्धा चाफेकरांनी केलेलं आहे, असं आपल्याला या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गमतीदार म्हणजे त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सुरू केली. आज आपण टिळकांनी केलेली शिवजयंती आणि त्याचा कशा प्रकारे जहाल मतवादासाठी उपयोग करून घेतला हे वाचतोसुद्धा, बोलतोसुद्धा, सांगतोसुद्धा. पण चाफेकर बंधू त्या शिवजयंतीवरती प्रखर टीका करताना दिसतात. बघा, याचं कारणच असं आहे, चाफेकरांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल नितांत आदर होता आणि म्हणून चाफेकर म्हणतात की हे काय चाललंय?
कुठेतरी मंडप उभा करायचा, शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा, चित्र लावायची, हार घालायचे, गर्जना करायच्या, गाणी म्हणायची, पोवाडे म्हणायचे, मेळे घ्यायचे. या सगळ्या गोष्टीवरती चापेकर अत्यंत कडक शब्दामध्ये आपली नापसंती व्यक्त करतात आणि ते म्हणतात की अरे ही काय भजनं म्हणायची, कीर्तन म्हणायची, पोवाडे म्हणायची जागा आहे? जर का तुम्हाला मनामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल खराच आदर असेल तर तुम्ही हातामध्ये शस्त्र घेतलं पाहिजे आणि लढण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे, अशी टीका ही त्यांनी त्याच्यामध्ये केलेली. सावरकरांनी ज्याप्रमाणे नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्यावरती अनेक प्रकारची काव्य लिहिली. आपल्याला माहिती आहे का की सावरकरांचं प्रेरणास्थान असणारे चाफेकरसुद्धा शिवाजी महाराजांच्यावरती काव्य लिहितात. मात्र ही काव्य लिहित असताना ते शिवाजी महाराजांचा गौरव करतात, त्याचप्रमाणे आत्ताच्या समाजावरती आपल्या शब्दातून अक्षरशः चापकाचे फटके मारतात. असं जहाल काव्य हे चापेकरांनी लिहिलेले. त्यातले काही शब्द मी आपल्याला ऐकून दाखवतो. ते असं म्हणतात, पहा, नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटोन भाटापरी. एखाद्या भाटाप्रमाणे शिवाजी महाराजांचे चरित्र गाऊन काही उपयोग नाही. घ्यावे लागत असे शिवाजी बाजी परी हे मस्तक स्वहस्तावरी. हे जाणोनी तरी आता सुजन हो, घ्या खडग ढाला हाती, मारा थाप भुजावरी अरिशिरे तोडू असंख्यातती. ती गाणी म्हणू नका, तर शिवाजी महाराजांच्या प्रमाणे शस्त्र हातामध्ये घ्या आणि आरिशिरे म्हणजे शत्रूची मुंडकी कापा. किती जहाल काव्य आहे. एका ठिकाणी ते असं म्हणतात, पहा, होते पूर्वज आमुचे दृढ कसे झुंजावया कंदनी, गेले मेळवुनी यशास आपुल्या देशास या रक्षुनी, त्यांचे पोटी आम्ही निपजलो भानूस जैसा शनी. आम्ही सूर्यापोटी शनी जन्माला आलो. काय आमचे पूर्वज पराक्रमी होतोय आणि आम्ही काय करतोय. नेले राज्य हरून आमुचे तरी लज्जान वाटे मनी. अरे या इंग्रजांनी, या दुष्टांनी, या राक्षसांनी आमचं सगळं राज्य हिसकावून घेतलं आणि आम्हाला लाज वाटत नाही. असंही काव्य त्यांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेला 12 जून 1897ला पुण्याच्या लकडीपूल विठ्ठल मंदिरामध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत जेव्हा सभा झाली त्यावेळेस चापेकरांनी तिथं फटक्याचं गायन केलं होतं. आणि तो फटका असा होता की शिवाजी महाराज स्वर्गातून आज जर का बघतील तर त्यांच्या मनात काय विचार येतील. शिवाजी महाराज म्हणतील, होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी, म्यानातून सहस्त्र तीक्ष्ण आसिका बाहेर त्या क्षणी. माझ्या काळामध्ये एका जरी महिलेकडे वाईट नजरेनं बघितलं तर 1000 तलवारी बाहेर पडत होत्या. आणि भारतीयांनो, आता तुमची काय अवस्था झाली आहे. आता संधी बघोन अग्निरथात हस्ते स्त्रिया ओढती. अग्निरथात म्हणजे रेल्वेच्या गाड्यांमध्ये हे इंग्रज तुमच्या घरातल्या बायकांना ओढून नेतात. षंढांनो करता कसे सहन हे लावून घ्या दादती. तेव्हा हे नामर्दांनो, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, असं त्या ठिकाणी चापेकरांनी जहाल काव्यामध्ये म्हटले. पुढे चापेकरांनी या आत्मचरित्रामध्ये जे जे आपण इंग्रजांच्या विरोधात केलं ते सगळं सगळं अत्यंत प्रांजळपणे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये वेलणकर नावाचे एक प्राध्यापक होते मुंबईला. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. इतकंच नाही, ते हिंदू धर्माला नावं ठेवत होते. त्यावेळेला चापेकर तिथे गेले, मुंबईमध्ये गेले आणि त्यांना भरपूर बदडून काढलं होतं. याच चापेकरांनी जेव्हा मुंबईमध्ये प्लेगची साथ आली असताना परीक्षा घेण्याचा घाट घातला तेव्हा त्या सगळ्या मांडवाला आग लावली होती. याच चापेकर बंधूंनी राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावरती डांबर टाकून तिची विटंबना केली होती. याच चापेकर बंधूंनी 22 जून 1897ला पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये रँडचा वध केला होता. आणि या भारतातील तरुण कशा प्रकारे प्रतिशोध घेऊ शकतो हे दाखवून दिलं होतं. हे सगळं सगळं चापेकरांनी या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. इतकंच नव्हे तर आम्ही त्या काळात शस्त्र कशी मिळवली. पुण्याच्या लकडीपूल विठ्ठल मंदिराच्या जवळ एका मारुतीच्या मंदिरामध्ये इंग्रजांच्या बंदुकी ठेवलेल्या असायच्या. तेव्हा आम्ही पुजाऱ्याच्या वेशात तिथं जायचो आणि हळूच त्या पोलिसांची नजर चुकवून तिथल्या बंदुका पळून आणायचो. हे सुद्धा चापेकरांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असं हे विलक्षण असं हे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राच्या शेवटी त्यांच्या कविता तर आहेतच, पण मित्रांनो शेवटचा उल्लेख करतो ते म्हणजे चापेकरांनी आपल्या वडिलांना आणि आईला लिहिलेलं जे पत्र आहे ते पत्र मात्र अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
कारण त्यांना फाशी होणार हे दिसतंय. आणि अशा वेळेला ते आपल्या वडिलांना आपलं मनोगत व्यक्त करताना काय म्हणतात पहा. आजपर्यंत आपण उभयतांनी म्हणजे आई वडिलांनी आम्हास पुष्कळ प्रकारे बोध केला, परंतु आम्हास रुचला नाही व अजूनही आम्ही केले हे वाईट केले असे आम्हास वाटत नाही. इतकेच नाही तर पुढे फासावर जाताना सुद्धा वाईट वाटणार नाही. याविषयी आम्ही पदर पसरून आपणासमोर माफी मागतो. आम्ही ज्यावेळी भयंकर कृत्यास हात घालत होतो त्यावेळी पुढील भावी स्थिती मनात येत असे नाही असे नाही, पण त्याची पर्वा आम्ही करत नव्हतो व आताही आम्ही करत नाही. कारण लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतकालच्या मिरवणुकीस जास्त महत्त्व देतो, हे लक्षात ठेवा. काय हे शब्द आहे मित्रांनो, हे शब्द अत्यंत मौल्यवान आहे. एखादा प्रतिभावंत साहित्यिक आपल्या अलंकारिक भाषेनं मोठमोठ्या कथा कादंबऱ्या लिहिलंही, पण हे जी आत्मचरित्र आहे, मग ते वासुदेववंत फडक्यांचं असेल किंवा चाफेकरांचं असेल, त्याचं मोल कशामध्ये आहे? त्याची भाषा साधी आहे, त्यात प्रतिभा नाही, त्यात अलंकारिक भाषा नाही, पण या लोकांनी हे जे लिहिलं आहे ते आपल्या जगण्यातून आणि आपल्या बलिदानातून सिद्ध करून दाखवलं आहे, म्हणून ते मौल्यवान आहे. जेव्हा तानाजी मालुसरे म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, ते शब्द साधे असतात, पण एका बाजूला हजारो कथा कादंबऱ्या आणि नाटकं जर का ठेवली आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यात या तानाजी मालुसऱ्याचं एक वाक्य जरी ठेवलं तर त्या एका वाक्याचं मोल जास्ती आहे. कारण ते वाक्य तानाजीनं आपल्या शौर्यानं, पराक्रमानं, त्यागानं आणि बलिदानानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून इतिहासातील ही वाक्य, हे शब्द अनमोल असतात. मित्रांनो, याच पुस्तकामध्ये, याच चरित्रामध्ये एका ठिकाणी चाफेकर म्हणतात, आम्ही पूर्णपणे देशभक्त आहोत. म्हणलं तर 4 छोटे शब्द आहेत, ते शब्द कोणीही उच्चारू शकेल, पण जेव्हा चाफेकर ते शब्द उच्चारतात तेव्हा त्याला फार मोठा अर्थ असतो. कारण त्यांनी त्यासारखं 100% जगून दाखवलं असतं आणि प्रसंगी या स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडामध्ये आपलं बलिदान करून दाखवलेलं असतं. या दोन्ही महान क्रांतिकारकांना मी मनापासून वंदन करतो आणि त्यांचं आत्मचरित्र आपण सर्वांनी अभ्यासावं, अनुकरण करावं, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं, एवढीच विनंती करतो. आणि सर्वात शेवटी म्हणतो, तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून टाकू दिशा दाही दाही, उजाळून टाकू दिशा दाही दाही. धन्यवाद.